किती घाबरतोयस? काढ पटकन. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आम्ही जाणार आहोत डीमार्टला. घरामधल्या बऱ्याच गोष्टी संपलेल्या आहेत. गावावरून आल्यापासून काही डीमार्टला गेलो नाही. त्याच्या आधी पण बरेच दिवस झाले जाऊन, आणि छोट्या मोठ्या गोष्टी ऑनलाईनच ऑर्डर करत होतो. बट आत्ता बऱ्याच गोष्टी संपल्यात, सो विचार केला डीमार्टला जाऊया. मी खूप दिवसानंतर जाते, कारण प्रेग्नन्सीनंतर तर मी गेलीच नाही. कारण बेबी खूप रडतं, त्याला घरी ठेवून जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे आता शनैला पहिल्यांदाच आम्ही डीमार्टला घेऊन जातो आहे. सो सगळ्या गोष्टी घेऊन येतो आणि तुम्हाला भेटते. कसं खातोयस? हां, तिखट आहे. शपथ, किती गं मला मम्माला. सो आधी आम्ही पाणीपुरी खाल्ली. खूप दिवसापासून पाणीपुरी खाल्ली नव्हती. सो मी पाणीपुरी खाल्ली, आयशने सेवपुरी खाल्ली, आणि इथे ना खूप टेस्टी डोसा मिळतो. सो आम्ही मसाला डोसा सुद्धा खाल्ला. माझं ब्रेस्ट फिडिंग चालू आहे, त्याच्यामुळे बाहेरचं जास्त खाणं होत नाही. त्यामुळे मी हे बऱ्याच दिवसानंतर खात होते. शनू, शनू, हवा कुठे बसलाय? शनूची ट्रॉली कोणती आहे? आयुची ट्रॉली. आयुची ट्रॉली कोणती? हो. शनायला पहिल्यांदाच डीमार्टला घेऊन गेलो होतो, त्याच्यामुळे शनायला ट्रॉलीमध्ये बसवलं होतं, आणि आयशचं असं होतं की मला ट्रॉलीमध्ये बसायचं बिकॉज मी नेहमी बसतो. सो त्याच्यासाठी सेपरेट ट्रॉली घेतली होती, आणि तिथे काही मला जास्त शूट घेता आलं नाही बिकॉज मला या दोघांकडे लक्ष ठेवावं लागत होतं, आणि अमोल सामान घेत होते. काढून टाकतो, हलवून हलवून काढ. हां, काढा. हो, खाली आलाय, आता निघेल. किती घाबरतोयस? काढ पटकन. आयशा दात हालत होता बरेच दिवसापासून, आणि आता तो पडणार होता. बट त्याला इतकी भीती वाटत होती काढण्यासाठी की तो हातच लावू देत नव्हता. माझ्या ना बऱ्याच दिवसापासून डोक्यात होतं की आपण ब्रेकफास्टला ओट्स खायला हवेत विथ ड्रायफ्रुट्स. त्यासाठी मी रात्रीच ओट्स भिजत ठेवले होते. त्यासाठी मी रात्रीच दुधामध्ये ओट्स आणि ड्रायफ्रुट्स घालून ठेवलं होतं, जेणेकरून ते सकाळी खाऊयात. मी फर्स्ट टाइमच ट्राय करत होते, आणि याची टेस्ट मला अजिबातच नाही आवडली. म्हणजे खूपच वेगळे लागत होते. डेली तर मी नाही खाऊ शकत, बट ॲटलीस्ट 2-3 दिवसानंतर तर खायला हवं. बघू, मी हळूहळू ट्राय करेन डेली खाण्याचं. जर एकदा आपल्याला चव आवडायला लागली ना, तर आपण खाऊ शकतो. सो बघू आता काय होतं. नॉर्मली मी ब्रेकफास्टला चपाती, भाजी आणि चहा खाते, बट ते जास्त हेल्दी नाही आहे, आणि ओट्स हे जास्त हेल्दी आहेत. सो म्हणून मी ट्राय करते की आपण हे डेली खायला हवं. हॅलो. तर काल डीमार्टवरून खूप साऱ्या गोष्टी घेऊन आले. ग्रोसरी जे हवं होते, काही गोष्टी संपल्या होत्या, त्या सगळ्या घेऊन आले, आणि त्याच्यासोबत पण बऱ्याच गोष्टी आणल्यात. तर रात्री आलो, जेवलो आणि झोपून गेलो. तर आता काय काय आणलं तुम्हाला दाखवते. यामध्ये 1 महिन्याच्या सगळ्या गोष्टी आहेत, जसं की चहा पावडर, साबू, सगळं काही. हे बघा, बरंच सर्व सामान आणलं आहे. तरी बऱ्याच गोष्टी नाही आहेत, कारण जे जे लागते मी तेच आणलं आहे. जसं की चहा पावडर, शाबू, त्याच्यानंतर बासमती तांदूळ, पोहे, शेंगदाणे, हे डेट्स जे की संपलेच होते, आणि मखानाचं एकच पॅकेट आणलं आहे मी. नॉर्मली याच्यापेक्षा मोठं पॅकेट लागतं मला, बट आहे सध्या माझ्याकडे, त्याच्यामुळे नाही आणलं. त्यानंतर चणा डाळ, मूग डाळ आम्ही जास्त खातो बिकॉज प्रोटीन असतं, त्याच्यामुळे डाळ प्रत्येक 2 दिवसातून एकदा बनवतोच. आणि हा खलबत्ता घेतला आहे मी बिकॉज बऱ्याच दिवसापासून माझ्याकडे नव्हता. हा, 1 सेकंड आले. दलिया, त्याच्यानंतर हे, बोलते ना मी, 2 थांब ना.
त्यानंतर मी इथे घेतलं दलिया, जिरं बिकॉज जिऱ्याची पावडर बनवण्यासाठी आणि भाजीमध्ये घालण्यासाठी, धने ह्याची पण पावडर बनवून ठेवणार. आणि विचार केला आता जवस थोडंसं खायला पाहिजे म्हणून मी घेतलं आहे. याआधी पण घेतलं होतं बट जास्त खाणं होत नाही, कधीतरीच खाते मी. त्याच्यानंतर शेजवान सॉस, न्यूट्री चॉईस बिस्किट्स, रवा, हे आहे हे काय, अच्छा मोहरी मला वेगळं दिसलं ते. हे स्क्रॉच ब्राईट, हे एक बिकॉज मला ॲलर्जी आहे सो मी नॉर्मली हेच यूज करते. त्याच्यानंतर पंपकिन सीड्स आणि हे सनफ्लॉवर सीड्स. हे तर आम्ही नेहमी घेतोच. डेट्स, पंपकिन सीड्स आणि बदाम वगैरे तर आमच्याकडे ऑलरेडी असतात, बदाम काजू. पण हे फर्स्ट टाईमच घेतलं आहे, बघू कसं वाटतं आहे. त्यानंतर बाकी टोमॅटो सॉस आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट माझ्याकडे माझी नाईफ मिळतच नव्हती, कुठे गेली काय माहिती. गावावरून आल्यापासून शोधते मी, मिळतच नाही. तर ती एक घेतली आणि हा एक चॉपिंग बोर्ड घेतला आहे बिकॉज माझ्याकडे प्लास्टिकचा होता, वुडनचा नव्हता. तर प्लास्टिक ॲक्च्युली वापरलं नाही पाहिजे म्हणून मी हा चॉपिंग बोर्ड घेतला आहे. आता उद्यापासून हा मी यूज करणार आहे. दॅट्स इट. ही सगळी ग्रोसरी होती जी डीमार्टवरून घेतली आहे. आता हे सगळं भरून ठेवावं लागेल डब्यामध्ये, हळूहळू भरते. तोपर्यंत शनाईचं इथे काय चाललं आहे बघा. मंदिराकडे जाऊन सगळं घ्यायचं चाललं आहे, सगळं पालटं करायचं चाललं आहे. देवबाप्पाची माळ सगळं. शनू, ए शनू, शनाय काय करतोय, बघतच नाही. गाईज, काकांनी आंबे वाटवले आणि त्याचा इतका स्मेल सुटला आहे ना घरामध्ये, कधी एक त्याचं ते खाते असं झालं आहे. एक हे बघा, सगळे पिकलेले आंबे आणि इतका छान स्मेल सुटला आहे ना मगासपासून, खूपच. त्याच्या खाली पडत सी भरलाय. वाव, यम्मी. लवकरच ते खाणार आहोत, हो ना आयू. आपण मँगो खायचा, मँगो. गावी तर आंबे खूप सारे खाल्ले बट जोपर्यंत काय बोलतात पाऊस चालू होत नाही तोपर्यंत आंबे खाण्याची मजा वेगळीच आहे. चलो बाय, टाटा. सो दॅट्स इट गाईज. हा होता माझा छोटासा ब्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.